विद्या प्रतिष्ठानमध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर पवार कुटुंबातील सदस्यांना एकत्रित पाहण्याची बारामतीकरांना सवय आहे. परंतु अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रथमच झालेल्या जाहीर कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील मतभेदांचे दर्शन घडले. दोघांतील अबोलाही बारामतीकरांनी यावेळी पाहिला. बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते, पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणे आणि भेटणे टाळले. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या, विचारपूस केली, पण अजितदादांची विचारपूस त्यांनी केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात सार्वजनिक व्यासपीठावर तरी असं कधीच घडलं नव्हतं. बारामतीत नमो बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला, विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे निघून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला, त्यांची विचारपूस केली. एवढेच काय, पण एकेकाळी विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले माजी मंत्री आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचीही सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूस सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली नाही. सुनेत्रा पवार यांचीही सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, पण अजितदादांना भेटणे त्यांनी टाळले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतकंच नव्हं तर सुप्रिया सुळे स्टेजवर असल्याचं अजितदादांनाही माहिती होतं. त्यांनीही सुप्रिया सुळे यांना भेटणे टाळले. स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. एरवी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.